नमस्कार, मी जगदीश देशमुख. धुळवडीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज न्यूजरूममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अशी ओपनिंग का केली नाही, तर त्याचं कारण आहे, आज मी तुम्हाला बातम्या देणार नाही आहे, तर आज आपल्यासोबत खास मेजवानी असणार आहे, मैफिल असणार आहे. आपल्यासोबत राज्यभरातील 4 कवी असणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या कविता आपल्याला बघायच्या आहेतच. सोबतच स्टार्टर असा आहे की आपल्यासोबत न्यूजरूममध्ये आपले पत्रकार आहेत. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पत्रकार म्हणजे बातम्या देणं, बिग टॉप देणं इतकंच, पण नाही. आपल्या पत्रकारांमध्ये सुद्धा कलाकार दडलेला आहे आणि हेच कलाकार आपल्याला आज शोधून शोधून काढायचे आहेत. सुरुवातीला आपण आउटपुटकडे जाऊया. अमेय सर आपल्यासोबत आहेत. अमेय सर, एखादी छान कविता सादर करा आणि पत्रकारामध्ये सुद्धा कलाकार असतो हे दाखवून द्या. मी तशा अनेकदा कविता करतो, पण प्रेम कविता हा काय माझा फोर्टे नाही आहे किंवा स्ट्रॉंग पॉईंट नाही आहे. त्यामुळे मी असं हे केलं आहे की जे आघाडीचे गीतकार आणि कवी आहेत जावेद अख्तर, त्यांचे वडील जान निसार अख्तर, त्यांची एक गझल आहे, त्यातल्या काही ओळी ऐकवतो, सगळी गझल नाही ऐकवत. तर ती अशी आहे: 100 चांद भी चमकेंगे तो बात क्या बनेगी, 100 चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी, तुम आए तो इस रात की औकात बनेगी, ये हमसे ना होगा कि किसी एक को ही चाहे. त्या काळात दिलंय बरं का, जावेद अख्तरचे वडील. ये हमसे ना होगा कि किसी एक को ही चाहे, ए इश्क हमारी ना तुझसे जमेगी. आणि शेवटची ओळ अशी आहे कि ये क्या है कि बढ़ते चलो आगे आगे, ये क्या है कि बढ़ते चलो आगे, जब बैठ के सोचेंगे तो कुछ बात बनेगी. तर आपल्यासोबत आता माझी सहकारी इनपुट डिपार्टमेंटमध्ये काम करते मयुरी म्हणून. मयुरी, आणि ही खूप चांगली डान्सरसुद्धा आहे. आता ती एक कविता सादर करते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रंगपंचमी धुळवड ही लहानपणी खूप सुंदर असायची, त्यावरच आजची कविता आहे. बालपणीची रंगपंचमी म्हणजे आकाशापेक्षा मोठं स्वप्न असायचं. ओल्या रस्त्यावर धावताना मन मात्र ढगासारखं हलकं व्हायचं. हातात पिचकारी, डोळ्यात खट्याळ चमक असायची. आईच्या ओरडण्यामध्येही लपलेला प्रेमाची धमक असायची. नाही महागडे रंग, नाही दिखावा, फक्त मनापासून उत्साह असायचा. मातीचा सुगंध, उन्हाची ऊब आणि मैत्रीचा रंग निरागस खास असायचा. आज मोठे झालो तरी ती आठवण मनात जपली आहे, कारण बालपणीची रंगपंचमी खऱ्या आनंदाची परिभाषा आहे. तर सहकारी बातम्या देत असते, तुम्ही स्टुडिओमध्ये बघितलं असेल. आता ती एक कविता सादर करणार घे. बरं, सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना धुळवडीच्या खूप शुभेच्छा आणि चॅनललाही खूप धन्यवाद की आमच्यातले जे कलागुण आहेत ते दाखवायची संधी तुम्ही दिली. फार काही नाही, अगदी सोपं आहे. आत असतं खूप काही पण मांडता येत नाही. हृदय असतं भरलेलं पण सांडता येत नाही. प्रत्येक वेळी चपकल शब्द सुचतातच असं नाही, सुचला तरी ती प्रत्येकाला रुचतातच असं नाही. तर आम्ही खरं तर स्टुडिओत कॅमेरासमोर बातम्या देतो. आमच्या मागे ज्यांची मेहनत असते त्या प्रोड्युसर, जय महाराष्ट्राच्या प्रोड्युसर आहेत पूजा. एक छान कविता सादर कर. नुकतंच आपण आता व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे, पण प्रत्येकाच्या वाट्याला प्रेम येतं असं नाही. काही वेळेला विरहसुद्धा सहन करावा लागतो. तर त्यातच ही कविता सुचली. का कुणास ठाऊक मला जीवनात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय, का कुणास ठाऊक मला जीवनात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये जाऊन मला तुला भेटावंसं वाटतंय. तू सध्या काय करतोयस काय नाही हे जाणून घ्यावंसं वाटतंय. तू सध्या काय करतोयस काय नाही हे जाणून घ्यावंसं वाटत असताना आयुष्यभर होणाऱ्या जोडीदारामध्ये मी त्याच्यात तुला पाहावं आणि त्यानेही तुझ्याच सारखं असावं असं पुन्हा पुन्हा वाटतंय. का कुणास ठाऊक मला जीवनात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. हे आता आमचे सहकारी सिद्धेश, यांना तुम्ही ओळखत असालच, बातम्या देत असतात. कुठला विषय आज निवडलास कवितेला? विषय असा काही नाही, पण एक नॉर्मल जी काही आवडलेली कविता आहे तीच मी बोलून दाखवणार आहे. आवडलेली म्हणजे आधी सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना धुळवडीच्या शुभेच्छा. आणि एक डिस्क्लेमर देतो आधीच कवितेच्या सुरुवातीलाच, कारण या कवितेशी आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याशी तिळमात्र संबंध नाही. जरी तो आढळला तरी तो योगायोग समजावा. मी सुरू करतोय.
रोज आरशासमोर आपला अमूल्य वेळ खर्च करावा. बरं का, म्हणजे आता आपल्या अँकर्सना तर कायमच पावडर लावल्याशिवाय आपण कधी ऑन एअर जात नाही. त्यामुळे तर रोज आरशासमोर आपला अमूल्य वेळ खर्च करावा. चोपडून पावडर तोंडाला नुसतीच, चेहरा आपला साजेसा करावा. सागवेकर सर. चोपडून पावडर तोंडाला नुसतीच, चेहरा आपला साजेसा करावा. डिओ मारून अंगावर भसाभस, हेरगिरी करत बाहेर पडावं. डिओ मारून अंगावर भसाभस, हेरगिरी करत घराबाहेर पडावं. दिसत सुंदर रूपवान मुलगी, दिसते सुंदर रूपवान मुलगी, तिला नजरेनं नुसतं छेडावं. काहीतरी मिळतं जुळतंय वाटतं. कधी तिकडून आला पॉझिटिव्ह रिप्लाय, ऐका सगळ्यांनी, कधी तिकडून आला पॉझिटिव्ह रिप्लाय तर आपण स्वप्नांच्या दुनियेत उडावं. कधी तिकडून आला पॉझिटिव्ह रिप्लाय, आपण स्वप्नांच्या दुनियेत उडावं. 2 शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी तिच्यासोबत रोज तिच्या नजरे आडच आपण असावं. गाठून रस्त्यात तिला एकटी, आता हे सर्वांनी ऐका, हे 2 कडवी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजला असताना आपण हे केलेलं असेलच. आपण म्हणजे तुम्ही, मी नाही. गाठून रस्त्यात तिला एकटी, आपली मनातली सगळी खतखत बोलून दाखवावी. मी ऑलरेडी एंगेज आहे एकूण, साला मनाचं खच्चीकरण होऊन जावं. जिला पाहावं विचारून तिला ती कुठे ना कुठेतरी पटलेलीच असते. मी एंगेज आहे हा शब्द ऐकून प्रेमाची पतंग मात्र कटलेली असते. प्रशांत सागवेकर सर यांना तुम्ही ओळखताच, बातम्या देतात. आज एक छान कविता द्या. मी होळीची कविता म्हणणार आहे. मिळू द्या उत्साहाची साथ, होऊ द्या रंगांची बरसात. होळी आली नटून सजून, करू तिचे स्वागत जोशात. भरू पिचकारीत रंग, बेभान करेल ती भांग. भरू पिचकारीत रंग, बेभान करेल ती भांग. जो तो भिजण्यात दंग, रंगू दे प्रेमाची ही जंग. मिळू द्या उत्साहाची साथ, येऊ घेऊ हातात हात. रंगांच्या त्या व्यवहारात अखंड बुडू या रंगात. रंगांच्या त्या व्यवहारात अखंड बुडू या रंगात. बघा आली ती टोळी घेऊन रंगांची पिचकारी. मारा फुगे उधळा रंग, मारा फुगे उधळा रंग, होऊया आपणही दंग. मारा फुगे उधळा रंग, होऊया आपणही दंग. हसत खेळत अशीच साजरी करू परंपरा आपली ही मराठमोळी. म्हणा एका जोशात एकदा, होळी रे होळी आली स्पंदनांची होळी. होळी रे होळी आली स्पंदनांची टोळी. आणि आता खरं तर वाचणाऱ्याच्या आहे, पण आता आपण म्हणू की ऐकणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्याच्या तोंडात पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. यांची ओळख करून द्यावी लागेल. इनपुटच्या आहेत, इनपुटमध्ये काम करतात. उज्ज्वला त्यांचं नाव आहे आणि त्या आपल्यासमोर एक कविता सादर करत आहेत. पहिलं तर सगळ्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्राकडून हार्दिक शुभेच्छा, धुलिवंदनच्या. माझं कविता अशी आहे की पहिल्या प्रेमाची चाहूल. वेड्या या मनाचं कोडं काहीतरी वेगळंच होतं. भावनांनाही शब्द फुटावा इतकं ते निशब्द प्रेम होतं. सूर गाण्यातला गवसना जीवनही अर्थपूर्ण झालं होतं. चेहऱ्यावरचं कोवळं हसू कदाचित त्यामुळेच आलं होतं. वेडं मन आज तुझ्यात कसं काय गुंतलं होतं. तुझ्या असण्या दिसण्याच्या एका प्रकारे मन काहूर उठलं होतं. तुझ्या येण्याने नकळत प्रेमाची पावली फुटली होती. पहिल्या प्रेमाची चाहूल बहुधा त्या क्षणीच लागली होती. प्रेमकविता खूप येत आहेत. यांना ओळखताय, सहकारी आहे माझी, अँकरिंग करते. कुठला विषय, कुठल्या कवितेचा? कवितेचा विषय रंगच आहे आणि ह्या रंगपंचमीत धुळवडीत जरा जबाबदारी बदलूयात, त्यासाठी मी एक कविता लिहिली आहे. कविता वाचते. रंगात रंगायचं असेल तर तू श्वेत हो, मी लाल होते. प्रेमरसात रंगायचं असेल तर तू राधा, रुक्मिणी, मीरा हो, मी कृष्ण होते. कर्तव्याचे रंग असतील जर तू हो सीता, मी राम होते. पुढच्या जन्मी तू हो शक्ती, मी शिव होते. यांची ओळख करून द्यावी लागेल, कारण मी मुद्दाम अँकर लोकांची ओळख करून देत नाही, कारण त्यांचं तुम्हाला नाव वगैरे माहिती आहे. ह्या इनपुटच्या आहेत, इनपुटमध्ये काम करतायत.
तुम्हीच तुमचं नाव सांगा आणि इनपुटमध्ये काम करता तेही सांगा आणि कविता सादर करा. नमस्कार, मी तेजश्री म्हात्रे. मी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रांगडा माझा गडी लढवय्या लढतोय काटेकोर. कविता आहे. भविष्याच्या चिंतेने त्याच्या पोटात गोळा, भविष्याच्या चिंतेने त्याच्या पोटात गोळा, माझ्यासाठी जीव त्याचा तुटे जरा जरा, माझ्यासाठी जीव त्याचा तुटे जरा जरा. करिअरचे ओझे नि जबाबदाऱ्यांचे भान, करिअरचे ओझे नि जबाबदाऱ्यांचे भान, परीक्षेच्या नाद्याने आयुष्य ठेवले घाण, परीक्षेच्या नादाने आयुष्य ठेवले घाण. भविष्य त्याचे उज्ज्वल त्याची त्याला जाण, भविष्य त्याचे उज्ज्वल त्याची त्याला जाण. पण तू नसलीस तर काय त्या विजयाची शान, पण तू नसलीस तर काय त्या विजयाची शान. मनातल्या मनात खलबत त्याची नाही त्याला तोड, मनातल्या मनात खलबत त्याची नाही त्याला तोड. रांगडा माझा गडी लढवय्या लढतोय काटेकोर, लढतोय काटेकोर. छान, एकदम छान. आणखीन एक इनपुटच्या आहेत, तर त्यांनाही कविता सादर करायची आहे. तुमचं नाव सांगा आणि कविता सादर करा. नमस्कार, मी तानिया गायकवाड. होळी किंवा रंगपंचमी म्हटलं की प्रत्येक मालवणी लोकांना आठवतो तो म्हणजे गावचा शिमगा. आणि त्यावरच एक छोटासा प्रयत्न केला लिहायचा की रंगांचो उडालो फवारो, खळो भरलो चाकार मणींचो, देविले दारात सुगंध दरवळलो आपुलकीचो, पालखी नाचवताना खिळला हसू, शंकासुराच्या भीतीनं पोरं रवली खोलीत बसून, तांदळाच्या पिठानं दारात रांगोळी काढली, तांदळाच्या पिठानं दारात रांगोळी काढली, फुलापानानं पुरी वाडी सजली, निळो पिवळो लाल गुलाबी रंग उधळलो गावभर, निळो पिवळो लाल गुलाबी रंग उधळलो गावभर, जुना सगळा होळीत जाळान साजरो झालो शिमगो. तर सुरुवातीला जसं म्हटलं होतं की आपल्याला मेजवानी आहे आणि या मेजवानीचा स्टार्टर आपण बघितला. जसं म्हटलं होतं की सुरुवातीला पत्रकार हे यांच्यामध्ये सुद्धा कलाकार दडलेला असतो आणि ते तुम्हाला आता प्रत्यय आला असेल. अनेकांनी त्यांची स्वतः लिहिलेल्या कविता ह्या सादर केलेल्या आहेत.